आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। महावितरण कंपनी के वाढीव दर के विरोध में व्यापारी संघ व विविध संगठनों ने खोला निषेध मोर्चा। अगर सरकार इस जनता विरोधी निर्णय पर ठोस कदम नहीं उठाया तो व्यापारी संघ रास्ते पर उतरकर इस निर्णय का विरोध करेगी, क्योंकि महावितरण कंपनी का ये वाढीव दर जनता के खून पसीने की कमाई के ऊपर डाका डाल रहा है, ऐसा आरोप व्यापारी संघ के पदाधिकारियों ने किया है। आणि उर्वरित सर्व जे अवर्स आहेत, नाईट अवर्स मध्ये आपल्याला सर्वांना लाईट बिल भरणा करायचे आहे। तर यामुळे जे आता एक्झिस्टिंग सोलरचे कंझ्युमर आहेत त्यांना तर त्याचा दुष्परिणाम भोगावाच लागणार आहे, पण नवीन सुद्धा सोलरचे ग्राहक सोलर लावण्यापासून आता प्रलंबित राहणार आहेत। तर असे न होता आपण सर्वांनी शासनापर्यंत या बाबतीमध्ये पत्रकार वर्तमानपत्राच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून हा निरोप आपल्याला शासनापर्यंत पोहोचवायचा आहे। आणि ही जी याचिका आहे या याचिकाला 1 जुलै पासून लागू करण्यात आले होते। 2 जुलैला असोसिएशन हायकोर्टात गेली आणि 14 तारखेपर्यंत त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे। तर ही स्थगिती तात्पुरती आहे, ही लागू होऊ नये यासाठी आपला लढा आहे। आणि या बाबतीत आपण आज पत्रकार परिषद बोलवली आहे। तर आपल्या सोबत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स कडून कैलासजी अग्रवाल उपस्थित आहेत। धुळे व्यापारी महासंघाकडून नितीनजी बंग आपल्यात उपस्थित आहेत। इंडियन मेडिकल असोसिएशन कडून डॉक्टर मनीषजी जाकेटे आणि लघु उद्योग भारतीकडून आपल्याकडे नावरकरजी उपस्थित आहेत। तर या सर्व संघटना फक्त हा विषय रिन्युएबल एनर्जी असोसिएशनचा नसून तर हा संपूर्ण इंडस्ट्रियल लोकांसाठी जो एक घातक सर्क्युलर आहे तर याच्या विरोधासाठी आपण इथे सर्व जमलेलो आहोत। तर आपल्याला या संदर्भात यापुढील विशेष मार्गदर्शनासाठी मी नितीनजी बंग यांना आमंत्रित करतो। ऑल इंडिया सोलर एनर्जी असोसिएशन तर्फे आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। वीज महामंडळाकडून वीज वितरणाचं काम केलं जातं। त्यांना जे दर लागतात ते दर ठरवायचं काम वीज नियामक आयोगाकडून म्हणजे MERC कडून केलं जातं। वीज वितरण महामंडळाने आपल्याला लागणाऱ्या दराची डिमांड MERC कडे द्यायची आहे आणि MERC ते दर नक्की करत असते। 30 जूनला MERC ने या येणाऱ्या काळासाठी 1 जुलै 2025 पासून जे दर लागू केले जावे लागणार आहेत त्या दराबाबतची स्पष्टता करणारे एक सर्क्युलर त्यांनी दिलं। आणि या सर्क्युलरला पाहिल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपल्या वाचनात पण आलं असेल की दरामध्ये मोठी कपात झाली आहे, वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळालेला आहे असं सांगण्यात आलं। काही अंशी ते खरं जरी असलं म्हणजे एखाद्या गोष्टीला हायलाइट कसं करायचं या एकूण सर्क्युलर मध्ये आपल्या लक्षात येतं। सकाळी 9 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या दरम्यानचे दर MERC ने 25% कमी केले। ते दर जर समजा 8.50 रुपये जर दर असतील तर ते 25% कमी करण्यात आले। परंतु हे जे दर कमी केले त्याच्यानंतर 5 वाजेनंतर जो उर्वरित काळ आहे त्या उर्वरित काळामध्ये दराची वाढ करण्यात आली। आणि उर्वरित काळामध्ये सोलरद्वारे तयार होणाऱ्या एनर्जी पासून आपल्याला जी काही वीज मिळत होती त्या वीजचं जे काही क्रेडिट आपल्याला आता मिळत होतं ते आता येणाऱ्या 1 जुलै पासून म्हणजे आता याच्यापासून जेव्हा पण निर्णय येईल तेव्हापासून ते क्रेडिट आपल्याला घेता येणार नाही। म्हणजे संध्याकाळी 5 नंतर आपलं सोलर जरी वीज निर्मिती करत असेल तरी आपल्याला महामंडळाकडनं जे काही नेट मीटरिंग लावलेलं आहे त्याच्यातनं क्रेडिट मिळणार नाही असं या सर्क्युलरचा आशय आहे। आणि याच्या विरुद्ध ऑल इंडिया सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन तर्फे मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक दावा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर मुंबई उच्च न्यायालयाने 2 जुलैला स्थगिती दिलेली, तात्पुरती स्थगिती 14 जुलैपर्यंत आहे। सर्वसामान्य जनतेपर्यंत ही खरीच पूर्ण गोष्ट पोहोचावी याच्यासाठी सोलर असोसिएशनने असं ठरवलं की प्रत्येक गावामध्ये एक पत्रकार परिषद घ्यायची, पत्रकारांना याबाबतची माहिती द्यायची। कारण प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये इतकी ताकद आहे की या खऱ्या फॅक्ट्स ते जनतेसमोर मांडू शकतील आणि या जनतेशी संबंधित विषय। याच्यामध्ये MERC ने आणखी दुसरी एक चांगली गोष्ट काय केली, 10 किलोवॅट मधल्या ग्राहकांना याच्यातून सूट दिली। म्हणजे साधारणतः
सामान्य घरगुती वापराचा जो ग्राहक आहे याच्यातनं याला वगळलेलं आहे. परंतु या देशामध्ये उत्पादन करणारे जे काही मोठे युनिट आहेत, व्यापारी पेठा ज्या आहेत, ज्या मोठमोठे व्यापारी आहेत त्यांनी मोठमोठे सोलर लावलेले आहेत. विजेची अनुपलब्धता असल्यामुळे, पुरेशी वीज उपलब्ध नसल्यामुळे पर्यायी उपलब्ध व्हावी वीज म्हणून सोलर लावलेले आहे. अशा या सगळ्यांना या मोठ्या प्रमाणाचा फटका बसणार आहे.